नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्र पाठ्यपुस्तक महामंडळाचे इयत्ता 7वीचे इतिहास विषयाचे पुस्तक आणि त्यावर निघणारे सर्व प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. ही प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तुम्हाला खूप फायदा होईल आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चला तर आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, हा पाठ 7 आहे, स्वराज्याचा कारभार. इथून मागे मी 2 भाग बनवलेले आहे. ते देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघा. नक्की 100% तुमचा फायदा होईल. चला आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करू. त्याआधी बघा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते, ते अष्टप्रधान मंडळ बघू, कारण की त्याच्यावरती प्रश्न परीक्षेत आलेले तुम्ही नक्की बघितलेले असतील आणि महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. बघा, आता हे प्रधानाचे नाव आहे आणि हे पद आहे आणि एक त्यांचे काम आहे. तर बघा, मोरो त्र्यंबक पिंगळे हे काय होते? प्रधान होते, म्हणजे मुख्य होते. मोरो त्र्यंबक पिंगळे यांचं काय होतं? राज्यकारभार चालवणे हे त्यांचं काम होतं. आणि जिंकून घेतलेला जो प्रदेश असतो, तो जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था करणे हे त्यांचे काम होते. त्यानंतर आहे रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे काय होते? अमात्य होते. कोण? अमात्य. आणि अमात्यांचं काय काम होतं? तर राज्याचा जमा खर्च पाहणे हे त्यांचे काय होते? काम होते. त्यानंतर आहे अण्णाजी दत्तो. कोण? अण्णाजी दत्तो ते सचिव होते. कोण? सचिव. सरकारी आज्ञापत्र तयार करणे हे काय? सचिवांचे काम होते. सचिवांचे काम काय? सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. अण्णाजी दत्तो, लक्षात ठेवा. त्यानंतर होते दत्ताजी त्र्यंबक वाकनीस. लक्षात ठेवा, दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे मंत्री होते आणि मंत्र्याचे काम काय होते? पत्रव्यवहार सांभाळणे हे मंत्र्याचे काम होते. त्यानंतर होते हंबीरराव मोहिते हे सेनापती होते आणि सेनापती महत्त्वाचे आहे मित्रांनो. हंबीरराव मोहिते सेनापती, सैन्याची व्यवस्था करणे आणि राज्याचे रक्षण करणे. हंबीरराव मोहिते सेनापती होते, लक्षात ठेवा. रामचंद्र त्र्यंबक डबीर हे काय होते? सुमंत होते. परराज्याशी संबंध ठेवणे हे सुमंतांचे काम होते. त्यानंतर बघा, निराजी रावजी न्यायाधीश आणि न्यायदान करणे हे त्यांचे काम होते. लक्षात ठेवा, इथे न आहे, इथे देखील न आहे आणि इथे देखील न आहे. निराजी रावजी न्यायाधीश, न्यायदान करणे, या ट्रिक्सने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, मोरेश्वर पंडित. आता पंडित म्हटल्यावरती काय काम? पंडिताचं काम काय? धार्मिक व्यवहार पाहणे. मोरेश्वर पंडिताचं काम काय? धार्मिक व्यवहार पाहणे. बघा, आता आपण प्रश्नांना सुरुवात करू. बघा, प्रश्न दुसरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केव्हा केली होती? तर केव्हा केली होती? जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. पुढील प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये किती किल्ले होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकूण 300च्या वर किल्ले होते. मित्रांनो, काही ठिकाणी हा आकडा 400+ आहे. आता फिक्स काय आहे ते माहीत नाही, परंतु या पुस्तकामध्ये 300 दिले आहे, त्यामुळे लक्षात ठेवा 300. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले डोंगरी किल्ले. आता महत्त्वाचे किल्ले बघा, राजगड, प्रतापगड, इत्यादी महत्त्वाचे किल्ले आहे. याच्या व्यतिरिक्त देखील अजून आहे, परंतु हे महत्त्वाचे आहे. राजगड, प्रतापगड, पावनगड, डोंगरी किल्ले. त्यानंतर आपण बघू जलदुर्ग किंवा पाण्यातील समुद्रातील किल्ले. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली सागरी किल्ले. तर सागरी किल्ले कोणते? मालवणचा सिंधुदुर्ग आणि राजापूरचा पद्मदुर्ग. लक्षात ठेवा, राजापूरचा पद्मदुर्ग, मालवणचा सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न बघू, महाराजांच्या आरमारात विविध प्रकारची डॅश डॅश जहाजे होती. तर महाराजांच्या आरमारामध्ये, आरमार म्हणजे काय? नेव्ही म्हणा किंवा जहाजे, बोटी वगैरे. तर एकूण किती? 400+ असते मित्रांनो, 400 जहाजे होती. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील महत्त्वाची लढाऊ जहाजे कोणती? तर लढाऊ जहाजे कोणती होती? गुराब, गलबत आणि पाल ही महत्त्वाची जहाजे, लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो, त्यामुळे लक्षात ठेवा, गुराब, गलबत आणि पाल. त्यानंतर पुढील प्रश्न बघू, शिवाजी महाराजांच्या आरमाराचे जहाज बांधणीचे काम कोणत्या ठिकाणी चालत असे? तर जहाज बांधणीचे काम कुठे? कल्याण भिवंडीची जी खाडी आहे तिथे, त्यानंतर विजयदुर्गाच्या ठिकाणी आणि त्यानंतर मालवण, या 3ही ठिकाणी जहाज बांधणीचे काम चालत असे. बघा, पुढील प्रश्न, भारतीय आरमाराचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आरमाराचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते? तर छत्रपती शिवाजी महाराजांना काय? आपल्या नेव्हीचे जनक म्हणून ओळखले जाते, भारतीय नेव्हीचे जनक. पुढील पाठ आहे 8 क्रमांकाचा, आदर्श राज्यकर्ता. काय? आदर्श राज्यकर्ता. बघा, प्रश्न क्रमांक 10, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रात कोणत्या सत्तेचे वर्चस्व होते? तर महाराष्ट्रात कोणकोणत्या सत्ता होत्या? बघा, आदिलशाही होती मित्रांनो, आदिलशाही. त्यानंतर मुघल होते, पोर्तुगीज होते कोकणामध्ये, सिद्धी होत्या कोकणामध्ये. या सत्ता वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थित होत्या. कोणाच्या आधी? शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या आधी. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न क्रमांक 11 आहे, अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद, लक्षात ठेवा, बडा सय्यद याला ठार करणारा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक कोण होता? मित्रांनो, अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरलेली होती. त्यावेळेस फक्त शिवाजी महाराजांसोबत एक अंगरक्षक आणि अफजल खानाबरोबर एक अंगरक्षक असे ठरले होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण होते? जीवा महाला यांनीच बडा सय्यद याचा वार हुकवून शिवाजी महाराजांनी काय केले होते? वाचवले होते. लक्षात ठेवा, जीवा महाला होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी एक म्हण प्रचलित आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12 आहे,
पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या वेशात भूमिकेत म्हणजे वेशात किंवा भूमिकेत एकच आहे, वावरणारा कोण? तर पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जाताना पन्हाळगडाला सिद्धीने वेढा दिला होता मित्रांनो आणि पावसाळ्याचे दिवस होते. तर शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये पालखीमध्ये बसून गेलेला होता कोण? शिवाकाशीत. पालखीमध्ये बसून गेलेला शिवाकाशीत आणि शिवाजी महाराज आडरानाने गेले कारण की सिद्धीचे लक्ष पालखीकडे वेधले जाईल आणि शिवाजी महाराज निसटून जातील त्यासाठी. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. बघा प्रश्न क्रमांक 13 आहे. महाराज विशाळगडाकडे जात असताना म्हणजे पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जात असताना त्याचा पाठलाग करणारा आणि शत्रूची वाट पावनखिंडीमध्ये रोखून धरणारा व घोडखिंडीला पावन करणारा कोण? तर पावनखिंडीमध्ये म्हणजे पूर्वीच्या घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे. कोण? बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड म्हणजे घोडखिंड काय केली होती? लढवली होती आणि शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे जाण्यास सांगितले होते. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. बघा पुढील प्रश्न. पुरंदरचा किल्ला लढवणारा शिवाजी महाराजांचा मावळा कोण? तर पुरंदरचा किल्ला कोण लढवला होता? तर मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदरचा किल्ला लढविला होता. लक्षात ठेवा. बघा सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेले शिवाजी महाराजांचे मावळे कोण? तर सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेले शिवाजी महाराजांचे मावळे कोण होते? तानाजी मालुसरे. सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडले तानाजी मालुसरे. त्यानंतर बघा महाराज आग्र्यावरून सुटकेच्या प्रसंगी त्यांच्यासोबत असलेले सैनिक. तर बघा शिवाजी महाराजांना आग्र्यावरून जेव्हा ते सुटले तेव्हा त्यांच्यासोबत संभाजी महाराज देखील होते. कोण? संभाजी महाराज देखील होते. परंतु सैनिक बघा हिरोजी फर्जत आणि मदारी मेहता. हिरोजी फर्जत, मदारी मेहता हे मावळे होते त्यांच्याबरोबर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा केव्हा रचला? तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा रचला 1869 किंवा 1869 महात्मा फुले यांनी हा पोवाडा रचला होता. त्यानंतर बघा 18 नंबरचा प्रश्न. शिवाजी महाराजांवर रचलेल्या पोवाड्यात महात्मा फुले यांनी स्वतःला काय म्हणून उद्गारले आहे? तर महात्मा फुले स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये कुळवाडी भूषण या नावाने स्वतःचा उल्लेख करतात. त्यानंतर बघा लक्षात ठेवा कुळवाडी भूषण. शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करणारा शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ कोणी लिहिला? शिवाजी अँड हिज टाइम हा ग्रंथ लिहिला सर जदुनाथ सरकार. सर जदुनाथ सरकार. लक्षात ठेवा, महत्त्व. बघा त्यानंतर आहे 9 क्रमांकाचा पाठ. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम बघूया आपण. प्रश्न क्रमांक 20. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणजवळ बांधलेल्या जलदुर्गाचे नाव काय? मित्रांनो मी वरतीच हा प्रश्न घेतलेला आहे. तर मालवणजवळ बांधलेल्या जलदुर्गाचे नाव काय आहे? याचे उत्तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचे आहे मित्रांनो. मालवणजवळ बांधलेल्या जलदुर्गाचे नाव. लक्षात ठेवा, मी वरती घेतलेला आहे मित्रांनो आणि महत्त्वाचा आहे जलदुर्ग. त्यानंतर बघा 21 क्रमांकाचा प्रश्न आहे. मराठ्यांविरुद्ध स्वतः औरंगजेब दक्षिणेत केव्हा चालून आला? तर मराठ्यांविरुद्ध स्वतः औरंगजेब दक्षिणेत केव्हा चालून आला? तर सन 1682ला. सन 1682 म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी तो आला. संभाजी महाराजांच्या याच्यासाठी संपवण्यासाठी संभाजी महाराजांना संपवण्यासाठी तो दक्षिणेत आला आणि तोच दक्षिणेत वारला. त्यानंतर बघा 23 क्रमांकाचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुले होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांना मुले होती 2. किती? 2 मुले होती. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नावे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुले होते. एक होते संभाजी महाराज आणि दुसरे होते राजाराम महाराज. संभाजी महाराज मोठे मुलगा होते आणि राजाराम महाराज हे छोटे होते. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कोण छत्रपती झाले? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवरती कोण बसले? संभाजी महाराज. कोण? संभाजी महाराज, ज्येष्ठ पुत्र त्यांचे. त्यानंतर बघा 25 क्रमांकाचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला? तर संभाजी महाराजांचा जन्म केव्हा झालेला आहे? 14 मे 1657. 14 मे 1657. बघा 26 क्रमांकाचा प्रश्न. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावरती झालेला आहे. लक्षात ठेवा, पुरंदर किल्ल्यावरती. बघा पुढील प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र कोण? छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र कोण आहे? राजाराम महाराज. कोण? राजाराम महाराज. मोठे कोण? संभाजी महाराज आणि द्वितीय राजाराम महाराज. राजाराम महाराज यांचा जन्म केव्हा झाला? तर 24 फेब्रुवारी 1670 किंवा 1670. लक्षात ठेवा, राजाराम महाराज 1670 आणि रायगडावरती झालेला आहे. त्यानंतर बघा 29 क्रमांकाचा प्रश्न. औरंगजेब बादशाहचा कोणता मुलगा पित्याविरुद्ध बंड करून दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला होता? तर सॉरी मित्रांनो औरंगजेबचा शहाजादा. कोण? शहाजादा अकबर हा जो मुलगा आहे औरंगजेबचा तो पित्याविरुद्ध बंड करून दक्षिणेमध्ये आला होता. लक्षात ठेवा, शहाजादा. आणि संभाजी महाराजांनी देखील त्याला आश्रय दिलेला आहे. त्यानंतर बघा मोगलांना शेवटपर्यंत जिंकता न आलेला अजिंक्य किल्ला म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो? तर मोगलांना शेवटपर्यंत न जिंकता आलेला किल्ला म्हणजे रामसेज किल्ला. कोणता? रामसेज किल्ला नाशिकमध्ये आहे मित्रांनो. नाशिकच्या उत्तरेला 10-15 किलोमीटर अंतरावरती रामसेज किल्ला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. बघा पुढील प्रश्न क्रमांक 31 आहे.
रामसेस किल्ला किती वर्ष मराठ्यांनी लढवत ठेवला? तर रामसेस किल्ला जो आहे तो 6.5 वर्ष, किती 6.5 वर्ष मराठ्यांनी म्हणजे लढवत ठेवला. काही ठिकाणी 5 वर्ष देखील आहे मित्रांनो, परंतु या पुस्तकामध्ये 6.5 वर्ष आहे, लक्षात ठेवा. रामसेस किल्ला. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण कोणता? बुधभूषण हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? तर बुधभूषण हा जो ग्रंथ आहे संस्कृत, कोणत्या? संस्कृत भाषेमध्ये आहे, लक्षात ठेवा बुधभूषण. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, संभाजी महाराजांना धोक्याने संगमेश्वर, कुठे? संगमेश्वर येथे कोणी पकडले? तर संभाजी महाराजांना धोक्याने पकडले कोणी? मुकर्रब खान याने पकडले. कुठे? संगमेश्वर. संगमेश्वर जे कोकणातील संगमेश्वर आहे या ठिकाणी पकडले मित्रांनो. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 34 आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या अमानुषपणे छळ करून डॅश डॅश रोजी ठार केले. तर औरंगजेबाने संभाजी महाराजांना केव्हा ठार केले? तर 11 मार्च 1689ला संभाजी महाराजांना औरंगजेबाने काय केले? ठार केले आणि त्यांचा खूप छळ करण्यात आलेला होता मित्रांनो. त्यानंतर बघा संभाजी महाराज यांच्यानंतर कोण छत्रपती झाले? तर संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे छोटे जे बंधू होते कोण? राजाराम महाराज हे काय झाले? छत्रपतीच्या गादीवरती आले. राजाराम महाराज, लक्षात ठेवा. राजाराम महाराज यांच्या पत्नीचे नाव काय? तर राजाराम महाराज यांच्या पत्नीचे नाव काय होते? ताराबाई. लक्षात ठेवा ताराबाई, महाराणी ताराबाई. ताराबाई देखील महत्त्वाचे आहे. राजाराम महाराज यांच्या पत्नी संभाजी महाराजांच्या भावाची बायको, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढील प्रश्न 37 क्रमांकाचा, संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय? संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? येसूबाई. काय? येसूबाई. पुढील प्रश्न, संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते? तर संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव होते युवराज शाहू. काय होते? शाहू. लक्षात ठेवा शाहू महाराज, संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, औरंगजेबने स्वराज्यावरती स्वारी केल्यानंतर 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यातून सुटून कुठे गेले? म्हणजे बघा औरंगजेबाने स्वारी केली होती मित्रांनो महाराष्ट्रावरती, तेव्हा राजाराम महाराज आणि त्यांची पूर्ण फॅमिली रायगडावरती होती. तर सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे होते, त्यामुळे राजाराम महाराज जे होते ते तिथून सुटले आणि ते कुठे गेले? दक्षिणेतील जंजी आहे, जंजीचा किल्ला या ठिकाणी ते गेले. आणि जंजीचा किल्ला कुठे आहे? तामिळनाडूमध्ये आहे, लक्षात ठेवा. जंजी या ठिकाणी गेले होते. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक आहे 40, मुघलांनी रायगडाचा ताबा केव्हा घेतला? तर मुघलांनी रायगडाचा ताबा केव्हा घेतला? 1689ला. 1689ला रायगडाचा ताबा घेतला मुघलांनी. त्यानंतर बघा मुघलांनी रायगड ताब्यात घेतला तेव्हा रायगडावरती कोण कोण होते? म्हणजे बघा मुघलांनी जेव्हा रायगड ताब्यात घेतला तेव्हा रायगडावरती कोण होतं? राजाराम महाराजांची पत्नी कोण? महाराणी ताराबाई होती, राजाराम महाराजांची पत्नी. त्यानंतर संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई होती. त्यानंतर पुत्र शाहू, हे सर्व कुठे होते? रायगडावरती होते. आणि इथूनच पुत्र येसूबाई आणि शाहू यांना काय केले होते? कैद केले होते. याच ठिकाणून येसूबाई आणि पुत्र शाहू यांना कैद केले. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, मुघलांनी 1689मध्ये रायगड ताब्यात घेऊन कुणाला कैद केले? तर मी सांगितलं तुम्हाला येसूबाई आणि शाहू यांना काय केले? कैद केले. पुढील प्रश्न बघा, राजाराम महाराजांचे अल्पशा आजाराने निधन केव्हा झाले? तर राजाराम महाराजांचे निधन केव्हा झाले? 2 मार्च 1700मध्ये. 2 मार्च 1700मध्ये राजाराम महाराजांचे काय झाले? निधन झाले. त्यानंतर बघा राजाराम महाराजांचे निधन कोठे झाले? तर राजाराम महाराजांचे निधन कुठे झाले? सिंहगडावरती राजाराम महाराजांचे काय झाले? निधन झाले. पुढील प्रश्न 46 क्रमांकाचा, राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यासाठी कोणी लढा दिला? तर राजाराम महाराज यांचा जेव्हा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यासाठी लढा दिला त्यांची पत्नी कोण? महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यासाठी त्या लढल्या. बघा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 49, औरंगजेब बादशाहच्या तंबूवरील सोन्याचे कळस कापणारे मराठी सरदार कोण? तर औरंगजेब बादशाहच्या तंबूवरील सोन्याचे कळस कापणारे मराठी सरदार कोण होते? संताजी घोरपडे. कोण? संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण. मित्रांनो जेव्हा संभाजी महाराजांची हत्या केली त्यावेळेस यांनी चिडून जाऊन डायरेक्ट औरंगजेबाच्या सैन्यामध्ये घुसले आणि औरंगजेब त्या ठिकाणी नव्हता, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट त्यांचे जे तंबू होते त्याचे ते कळस कापून टाकले. कोण? संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण, लक्षात ठेवा. बघा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 50, औरंगजेब बादशाहचा मृत्यू केव्हा झाला? तर औरंगजेबचा मृत्यू केव्हा झाला? 1707, लक्षात ठेवा 1707. पुढील प्रश्न, औरंगजेब बादशाहचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला? तर ठिकाण कोणते होते? अहमदनगर. कोणते? अहमदनगर या ठिकाणी त्याचा काय झाला? मृत्यू झाला. बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52, औरंगजेबची कबर कोणत्या ठिकाणी आहे? तर औरंगजेबची कबर खुलताबाद. कोणत्या ठिकाणी? खुलताबाद या ठिकाणी आहे. आणि त्यांचे जे गुरु होते झैनादुईन यांची देखील तिथेच कबर आहे, लक्षात ठेवा झैनादुईन. औरंगजेबची कबर कोठे आहे? तर कबर कोठे आहे? खुलताबाद. आणि मृत्यू कोठे झाला? तर मृत्यू झाला अहमदनगर, लक्षात ठेवा कबर खुलताबाद. त्यांचे गुरु झैनादुईन यांची देखील तेथे समाधी आहे किंवा दर्गा आहे. त्यानंतर त्यांचा मुलगा अजमशहाचा देखील तेथे दर्गा आहे. आणि त्यानंतर त्यांची जी बायको आहे तिचं देखील तिथे कबर आहे. म्हणजे सर्व फॅमिलीची तिथंच कबर आहे. बघा औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर जो वारसा युद्ध झाले त्यामध्ये 1707 साली मरण पावला. कोण? त्याचा जो मुलगा आहे अजमशहा हा, आणि त्याची देखील कबर तेथे आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 54,
जिंदा पीर हा प्रश्न भरपूरदा आलेला आहे. जिंदा पीर म्हणून कुणाला ओळखले जाते? तर औरंगजेबला जिंदा पीर म्हणून ओळखले जाते.